राजकीय वर्तुळातून बारामतीच्या कुटुंबात आता भाऊबंदकीचं महाभारत सुरू झालंय। अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष शरद पवारांकडून हिरावून घेतल्यानंतर आता अजितदादांपासून पवार कुटुंब दुरावल्याचं चित्र आहे। माझा परिवार सोडला तर कदाचित बाकीचे सगळे माझ्या विरोधामध्ये प्रचार करतील। बारामतीच्या शरद पवारांच्या कुटुंबात आता भाऊबंदकीचं महाभारत सुरू झालंय। आतापर्यंत एकसंध असलेल्या पवार कुटुंबातला नात्यांचा ओलावा आता संपल्यात जमा झालाय। एकदा बंड केल्यानंतर अजित पवारांना शरद पवारांनी सन्मानानं पक्षात घेतलं। अजित पवारांनी मात्र दुसऱ्यांदा बंड फसणार नाही याची काळजी घेत थेट राष्ट्रवादी हा पक्ष आणि घड्याळ हे पक्ष चिन्ह स्वतःकडे घेतलंय। हे कमी की काय म्हणून बारामतीमधून अजित पवारांनी सुनेत्रा पवारांच्या रूपानं सुप्रिया सुळेंसमोर आव्हान उभं करण्याची तयारी सुरू केली आहे। अजित पवारांनी चुलत बहीण आणि काका शरद पवारांना राजकीयदृष्ट्या वेगळं पाडण्याचं काम सुरू केल्यावर शरद पवारांनीही गोळाबेरीज सुरू केली। गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना अप्पासाहेब पवार, अनंतराव, शरदचंद्र, प्रतापराव आणि सरोज ही 5 अपत्ये आहेत। यातल्या अप्पासाहेबांचे चिरंजीव राजेंद्र पवार, त्यांचे चिरंजीव रोहित पवार। रोहित पवार सध्या शरद पवारांसोबत आहेत। अनंतरावांना श्रीनिवास, अजित आणि विजया पाटील ही अपत्ये आहेत। त्यातल्या श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार शरद पवारांसोबत आहेत। अजित पवारांना 2 मुलं असून पार्थ आणि जय पवार राजकारणात आता सक्रिय झालेत। शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे या खासदार असून त्या पवारांचा राजकीय वारसा सांभाळतायत। सुप्रिया सुळेंना रेवती आणि विजय अशी 2 मुलं आहेत। प्रतापराव यांचे चिरंजीव अभिजित पवार हे उद्योगपती आहेत। लोकसभा निवडणुकीत बारामतीत पवार कुटुंबाचाच सामना होईल अशी शक्यता आहे म्हटल्यावर अजित पवारांसोबत पवार कुटुंबातलं कोण अशी चर्चा सुरू झाली। अजित पवारांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे बंधू श्रीनिवास पवार हे अजित पवारांसोबत असतील असं वाटलं होतं, पण आता त्यांचे पुत्र युगेंद्र पवार शरद पवारांसोबत गेलेत। आता फक्त प्रतापराव पवार कुणासोबत आहेत हे स्पष्ट झालं नाहीये, पण काही दिवसांपूर्वी एका प्रकाशन सोहळ्याला प्रतापराव पवारही शरद पवारांसोबत दिसले। त्यामुळे पवार कुटुंबात अजित पवार एकाकी पडलेत। दादा जे सातत्याने म्हणत आहेत की ते एकटे पडले असं नाहीये। कुटुंबाला सोडण्याचा निर्णय हा दादांनी घेतला आणि जे राहिलेलं कुटुंब आहे त्यांनी विचाराला साथ देत साहेबांबरोबर राहण्याची भूमिका घेतली। त्यामुळे दादा एकटे कुटुंबामध्ये नाही पडले, स्वतः त्यांनी तो निर्णय घेतला आणि बाजूला झाले आणि सत्तेत जाण्याचा विचार त्यांनी घेतला। त्यामुळे त्यांना आज एकटं वाटतंय। युगेंद्र पवार हे शरद पवार यांचा हात धरून राजकारणात उतरतात। ते विधानसभेला अजितदादांविरोधातच उभे राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। युगेंद्र पवार बारामतीमध्ये फिरू लागले म्हटल्यावर अजित पवारांचे धाकटे चिरंजीव जय पवार हे सुद्धा गाठीभेटी करताना दिसले आहेत। कुटुंबाबद्दल विचारलं असता संपूर्ण बारामती हेच आपलं कुटुंब असल्याचं त्यांनी सांगितलंय। एकटं पाडलं जातं असं मी बोलूच नाही शकत, कारण पवार कुटुंब नुसतं पवार कुटुंब नाही, बारामतीची लोक सगळे पवारांचे कुटुंब आहेत। त्याच्यामुळे सपोर्ट तर सगळ्यांचाच। पवार कुटुंबात कलह होईल असं कधीही वाटलं नव्हतं। अजितदादा शीघ्रकोपी आहेत, पण ते रागाच्या भरात कुटुंबाशी दावा मांडणार नाहीत असे अंदाज होते। अजितदादांनी पक्ष हिरावून नेला, आता अजितदादांपासून कुटुंब दुरावल्याची स्थिती आहे। विकास कोकरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, बारामती।